नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की विल रद्द करता येऊ शकतं का, त्यासाठी तरतूद काय आहे आणि जजमेंट काय आहे बघूया। तर मित्रो, मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं की विल कशी करायची असते, त्याच्यासाठी काय परिस्थिती पाहिजे, अटी शर्ती काय आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की अशा पद्धतीने केलेली विल तुम्ही कोर्टात चॅलेंज करू शकता आणि ती रद्द करून घेऊ शकता। त्याच्यासाठी परिस्थिती, सर्कमस्टान्सेस आणि एव्हिडन्स काय पाहिजेत आणि जजमेंट, त्याच्यावर काय जजमेंट आहे ते बघूया। तर बघा मित्रो, विल तर एकतर सिक्रेट डॉक्युमेंट आहे, तो गुप्तपणे करायचा असतो आणि जो विल करणार आहे तो मयत झाल्यानंतरच विल ही एन्फोर्सेबल होते, ती लागू पडते। आता विल करणार आहेत, समजा मयत झाला आणि आता विल बाहेर आली, तर 4-5 वारसांपैकी एखाद्याच वारसाच्या लाभात जर विल केली असेल तर उरलेले वारस त्या विलला कोर्टात चॅलेंज करू शकतात। आता कोर्टात चॅलेंज करताना बेसिक ग्राउंड्स काय असतात? पहिलं ग्राउंड तर असतं सिग्नेचर, विल करणाऱ्याने फेक सिग्नेचर केली। दुसरं ग्राउंड आहे साक्षीदार फेक्स आहेत। तिसरं महत्त्वाचं ग्राउंड की साक्षीदाराने विल वाचून दाखवलेली नाही, हे जर क्रॉसमध्ये आपण प्रूव्ह करू शकलो तर विल रद्द होतं। चौथं, साक्षीदारांनी सह्या केल्या तेव्हा विलकर्त्यांनी विलवर आधीच सही केलेली होती। हे महत्त्वाचं, बरं, खूपच महत्त्वाचं आहे की विलवाले काय करतात, मी विल केली, विलवर मी आधी सही करून ठेवली, सकाळी 10 वाजता, 11 वाजता साक्षीदार आले, 11 वाजता त्यांनी सही केली विलवर। म्हणजे काय, विलवर साक्षीदारांनी सही केली, विल वाचून केली, पण त्यांनी सही करताना विलवर माझी म्हणजे विलकर्त्याची सही ऑलरेडी झालेली होती। हे जर कोर्टाच्या रेकॉर्डच्या पुढे आणलं क्रॉसमध्ये तर ती विल रद्द होते। का? कारण साक्षीदारांना हे सांगता येणार नाही की केलेली जी सही आहे खरोखरच विलकर्त्यांनी केली होती किंवा अजून कोणी केली होती, किंवा विलकर्त्याला त्याच्या लाभार्थी मुलाने किंवा अजून कोणी प्रेशराईज करून करायला लावली होती, याबद्दल एक अस्पष्टता निर्माण होते कोर्टात, आणि तसं जर झालं तर ती विल रद्द होते। तर हे सगळे झाले ग्राउंड ज्याच्यावर कोर्टात विलला चॅलेंज करता येऊ शकतं। पण आता इथे महत्त्वाचं आहे, आजकाल जे विल होत आहेत ते विल रजिस्टर्ड विल होत आहेत। आता रजिस्टर्ड विल झालं तर यातल्या गोष्टी चॅलेंज नाही करते का? कारण रजिस्टर्ड विलमध्ये विल करता रजिस्ट्रारच्या पुढे सही करतो, जे 2 साक्षीदार आहेत ते पण रजिस्ट्रारच्या पुढे सही करतात, आणि याचा सगळ्याचा साक्षीदार गव्हर्नमेंट अधिकारी रजिस्ट्रार असतो। म्हणजे सह्या, विल करता, साक्षीदार यांना चॅलेंज नाही करता येऊ शकत। मग इथे काय चॅलेंज केलं जाऊ शकतं? मग या परिस्थितीमध्ये विल जर रजिस्टर्ड असेल तर त्या केसमध्ये आता मेडिकलला चॅलेंज केलं जाऊ शकतं। मेडिकल सर्टिफिकेट फेक आहे, ते आजारी होते, विलमधला जो लाभार्थी मुलगा आहे त्यांनी फेक मेडिकल सर्टिफिकेट बनवले, या ग्राउंडवर रजिस्टर्ड विलला चॅलेंज केलं जाऊ शकतं। दुसरं, वडिलांना किंवा विलकर्त्याला लाभार्थी मुलांनी प्रेशराईज केलं, ब्लॅकमेल केलं, या ग्राउंडवर चॅलेंज केलं जाऊ शकतं। तिसरं, अत्यंत महत्त्वाचं ते म्हणजे डिस्पोजिशन ऑफ प्रॉपर्टी इज अननॅचरल, या ग्राउंडवर। हा काय प्रकार आहे बघा, वडिलांकडे समजा 2-3 घरं आहेत, शेती आहे, पैसा आहे, आणि त्यांनी विल करताना त्याला 3 मुलं आहेत, तर एका मुलाला खूप जास्त दिलं, बाकी मुलांना कमी दिलं। आता हा डिस्पोजिशन ऑफ प्रॉपर्टीमध्ये जे काय केलं, प्रॉपर्टी जी वाटप केली विलद्वारे मुलांमध्ये, ही अननॅचरल आहे। किंवा कुठलाही बाप, कुठलीही आई एखाद्या मुलाला सगळं देईल आणि बाकी मुलाला नाही देईल, असं नाही होऊ शकत, कारण एक नॅचरल प्रेम असतं। त्याच्यामुळे विलमध्ये जर अशा पद्धतीने एकाच मुलाला भरपूर दिलं असेल तर हे अननॅचरल डिस्पोजिशन आहे। मग हे अननॅचरल डिस्पोजिशनचं कारण त्या विलमध्ये व्यवस्थित मेन्शन नसेल तर याच ग्राउंडवर रजिस्टर्ड विल रद्द करता येऊ शकतं, कारण कुठलाही वडील, कुठलीही आई आपल्या एकाच मुलाला सगळं देऊन दुसऱ्या मुलांना रस्त्यावर टाकू शकत नाही। या ग्राउंडवर विल रद्द केलं जाऊ शकतं। आणि शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा ग्राउंड जे कोर्टामध्ये मी खूप बघतो, बऱ्याचदा बघतो, की विल खूप वर्षाच्या गॅप नंतर कोर्टात प्रोड्यूस केल्या जाते। असं जर झालं तर याला म्हणतात विल नॉट सीन द लाईट ऑफ सन फॉर लॉंगर पिरियड। म्हणजे विल ही खूप वर्ष लपवून ठेवण्यात आली, दडवून ठेवण्यात आली, या ग्राउंडवर ही विल रद्द ठरते। तर हे सगळे जे ग्राउंड आहेत हे रजिस्टर्ड किंवा अनरजिस्टर्ड विलमध्ये तुम्ही वापरून विल रद्द करू शकता, फक्त याची मांडणी व्यवस्थित करावी लागते। बरं, आता मी हे जे काही सांगितलं हे कुठे आहे?
तर याचं एक जजमेंट आहे. जजमेंटचं नाव आहे भरपूर सिंग वर्सेस शमशेर सिंग, हे जजमेंटचं नाव आहे. या जजमेंटमध्ये आत्ता जे काही मी तुम्हाला सांगितलं की विलला कसं चॅलेंज करायचं, कुठल्या ग्राउंडवर करायचं आणि काय काय गोष्टी आहेत, या सगळ्याचं सखोल विवेचन त्या जजमेंटमध्ये झालं आहे. तुम्ही हे जजमेंट वाचू शकता आणि हा जजमेंट रेफर करून साध्या विलला तर तुम्ही रद्द करून घेऊ शकता, कोर्टामध्ये चॅलेंज करू शकतात, पण रजिस्टर्ड विलला सुद्धा चॅलेंज करू शकता. फक्त जजमेंट नीट रेफर करता आलं पाहिजे तर तुम्ही रद्द करू शकता. तर मित्र, ही होती माहिती की विलला किंवा रजिस्टर्ड विलला कसं रद्द करून घ्यायचं, त्या संदर्भाने कायदेशीर तरतूद आणि एक जजमेंट. तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. त्यासाठी कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपवर जा, नाव गाव जिल्हा केसची माहिती लिहून पाठवा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. बाय.